आपण पाहत आहे पोलीस न्यूज पॉइंट. पोलीस न्यूज पॉइंटमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. गंभीर असा हा विषय, सायनपासून ते घाटकोळपर्यंतचा हा LBS मार्ग आणि ह्याच्यावरती असलेले खरं म्हणजे ही जागा संपूर्ण जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाची. आणि त्याच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून ह्या ठिकाणी अनधिकृत बांधकामांचं एक पेव फुटलेलं आहे आणि गेल्या 10 वर्षात तर ह्या विभागामध्ये ह्या LBS मार्गावरती एक मोठ्या प्रकारचा जरूर अनधिकृत बांधकामांचं एक जबरदस्त असं रॅकेट त्या ठिकाणी झालेलं आहे. पण त्या ठिकाणी महानगरपालिका म्हणा, पोलीस यंत्रणा म्हणा, सातत्याने कारवाई सुद्धा करत आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांनी अनेक या उत्तरामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की जवळजवळ 68 ठिकाणी कोर्टामध्ये न्यायालयात प्रकरणं पेंडिंग आहेत. काही ठिकाणी जवळ 23 ते 24 ठिकाणी कारवाई सुद्धा झालेली आहे आणि काही ठिकाणी जलतोडणी सुद्धा झालेली आहे, मला निसर्ग वाहिनी तोडलेली आहे. पण माझा विषय असा हाच आहे की आपण जर का बघितलं तर सायनपासून जर का LBS मार्गे ठाण्यापर्यंत जाताना हा LBS मार्गावरती जर दोन्ही साईडला दुतर्फा बघितलं तर हॉटेल्सच नाहीत तर अनेक गोदामं, त्यानंतर भंगारची दुकानं आणि ते मिठी नदीला लागूनच सर्व ह्याची जवळजवळ ग्राउंड +1, 2, 3 अशा प्रकारची ती बांधकामं झालेली आहेत. आणि ही बांधकामं हजारो म्हणजे कितीतरी स्क्वेअर फीटामध्ये, हजारो स्क्वेअर फीटामध्ये आहेत आणि त्याचा असेसमेंट लागतो का किंवा काय लागतो हा प्रश्न तर वेगळाच आहे. पण या ठिकाणी माझा प्रश्न स्पेसिफिक अशा प्रकारचे आहेत. त्यामध्ये 2-3 विषय असे आहेत की ह्यामध्ये महापालिकेने स्टॉपवर देऊन सुद्धा आणि त्यांना नोटीस देऊन सुद्धा त्या कारवाईला विलंब होतो. कारण का पोलीस यंत्रणेचा 20 ते 25 दिवस संपूर्णपणे त्यांना वेळ लागतो मंजुरी मिळायला आणि त्यानंतर पोलीस संरक्षण मिळत नसल्यामुळे सुद्धा कारवाई वेळ लागत असल्यामुळे ते कोर्टात धाव घेतात आणि कोर्टात एकदा धाव घेतला की स्टे त्या ठिकाणी मिळतो. आणि म्हणून ह्या संदर्भामध्ये एक धोरण आखण्याची गरज आहे आणि म्हणूनच माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या संदर्भात एक पाहणी सुद्धा करावी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि संपूर्ण LBS रोड आपण बघावा. कारण कुर्ला स्टेशन पासून ते LBS रोड, कारण बाजूलाच BKC असल्यामुळे आज BKC अद्ययावत झालेल्या संपूर्ण जगाचं लक्ष त्या ठिकाणी आहे आणि जंक्शन कुर्ला जंक्शन मधूनच सर्व त्या ठिकाणी रहदारी सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग त्या ठिकाणी जात असतात. पण त्या ठिकाणी हे सर्व या ठिकाणी झालं असल्यामुळे आपण SRA च्या माध्यमातून सुद्धा जे काही प्रकल्प झाले त्या सेटबॅक सुद्धा अजून मिळालेला नाहीये आणि त्या रुंदीकरणचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी अवलंबल. माझा प्रश्न स्पेसिफिक अशा प्रकारे आहे की आपण हे जे काही अनधिकृत बांधकाम आहेत या संदर्भामध्ये एक बैठक तातडीने लावणार का आणि ह्या संदर्भात पाहणी करण्यासाठी जे संयुक्त म्हणजे जिल्हाधिकारी, महानगरपालिका, पोलीस प्रशासन या सर्वांनी मिळून एक पाहणी दौरा आखणार का, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये एक कायमस्वरूपी उपाययोजना या ठिकाणी झालीच पाहिजे.